नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे शनिवार, तर आज आहे गोकुळाष्टमी. आता गोकुळाष्टमी म्हणजे काय, तर आपण गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण साजरी केली आहे. तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री 12 वाजता बाळकृष्णाचा जन्म साजरा आपण मग करत असतो. तर मग याचा उपवास आपण दुसऱ्या दिवशी सकाळी जे पण काही घरामध्ये गोडाधोडाचा पदार्थ बनवला जातो किंवा मग काही ठिकाणी दही काल्याचा प्रसाद बनवून मग हा उपवास सोडला जातो. तर याला मग गोकुळाष्टमी असे म्हणत असतात. तर आजच्या दिवशी दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. आपण बऱ्याच ठिकाणी बघत आहोत की दहीहंडीचा कार्यक्रम हा जो आहे सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव साजरा करत आहे. तर संध्याकाळच्या वेळेस मग सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्याची परंपरा चालू आहे. तर आता श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण गोकुळाष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये जर काही अडचणी असतील, घरामध्ये वास्तुदोष असेल, घरामध्ये नजरबाधा असेल, लहान मुलांना सतत घरामध्ये इडापिडा होते किंवा घरात एखादी व्यक्ती अशी आहे की सतत आजारी असते, आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे की खूप कष्ट करते पण त्या कष्टाला पाहिजे तसं यश मिळत नसेल, घराची प्रगती होत नसेल, घरामध्ये सतत गरिबी येते, गरिबी दूर होत नाही, घरामध्ये पैसा येतो पण पैसा टिकून राहत नाही, आपल्या घरात जी व्यक्ती कष्ट करते त्या कष्टाला हवा तसा मोबदला मिळत नसेल, त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल, घरामध्ये वास्तुदोष असेल, तर त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर आपण काही सेवा उपाय दररोज तर आपल्याकडून करणं शक्य होत नाही, म्हणून मग आपल्याला विशेष ज्या तिथी आहे तर त्या दिवशी आपण काही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. म्हणून मग आजच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे. तर ती वस्तू कोणती जाळायची आहे ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला ही पूर्णपणे माहिती समजेल. बरेच वेळा काय होतं की आता आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आता बऱ्याच जणांकडून जर काही सेवा करणं शक्य झालं नसेल तर त्यांनी मग गोकुळाष्टमीच्या दिवशी पण सेवा केलात तरीही चालेल. तर आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यावे, आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी, म्हणून मग आपण बाळकृष्णाची तर सेवा करतच असतो. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी पण तुम्ही बाळकृष्णाला तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे. आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण फक्त उपवासाचा पदार्थ अर्पण करत असतो नैवेद्य म्हणून. तर मग आजच्या दिवशी एखादा गोड पदार्थ बनवून आपल्याला बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे. खीर म्हणा किंवा मग जे पण काय तुम्हाला शक्य होत असेल ते गोड पदार्थ बनवून नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळी आता आपण देवघरात तर दिवा दररोजच प्रज्वलित करत असतो, तर आपल्याला एक संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस एक वेगळा दिवा प्रज्वलित करायचा आहे, ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते, घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहते. तर आपण जो दिवा प्रज्वलित करत असतो तर दररोजच आपण दिव्याखाली तांदूळ ठेवत असतो. तर मग आपल्याला काय करायचं आहे, दिवाबत्ती करत असताना आपल्याला एक वेगळा दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक पंती घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला दुहेरी वात लावायची आहे. एक प्लेट घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती मग आपल्याला थोडेसे तांदूळ अखंड ठेवायचे आहेत आणि मग त्यावरती आपल्याला ही पंती जी आहे तर ती पंती आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. नंतर मग काय करायचं आहे, आता आपल्या घरामध्ये सुख शांती राहावी, घरातील पैशाच्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून आपल्याला असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे ती खूप दिवस झालं एखादं काम आहे ते पूर्ण होत नसेल, तर हा उपाय म्हणजेच की हा जो दिवा आहे असा दिवा प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरातील तर संकटे दूर होतातच, तर आपल्या घरातल्या अडचणी पण दूर होत असतात. म्हणून मग देवघरामध्ये आपल्याला असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि मग हा दिवा तुम्ही मग कणकेचा बनवू शकता किंवा मग पंती घेतलात तरीही चालेल किंवा पितळेचा दिवा, तुम्हाला जे शक्य होत असेल तो दिवा घेऊन तुम्ही मग हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि नंतर मग जे आपण त्याखाली तांदूळ ठेवला आहे तर ते आपल्याला रात्रभर तिथेच तांदूळ ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, ते जे तांदूळ आहे तर तिथून उचलायचं आहे. आपला जो तांदळाचा डबा आहे दररोज आपण ज्याचा भात बनवतो तर त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. आणि आपली देवघरामध्ये अन्नपूर्णा माता आहे तर त्या अन्नपूर्णा माताची तिथे आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचं आहे. आणि आपण देवघरात जो दररोज दिवा प्रज्वलित करतो तर त्या दिव्याखाली पण आपल्याला थोडेसे हे जे तांदूळ आहेत तर हे तांदूळ ठेवायचे आहेत. कारण की आपण हे जे तांदूळ जर घरामध्ये वापरत असेल तर आपल्या घरामध्ये कधीच दारिद्र्य येणार नाही, आपल्या घरातील वास्तुदोष नष्ट होते, घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही. म्हणून असा दिवा एक आजच्या दिवशी तुम्ही आवर्जून लावायचा आहे. त्याचप्रमाणे मग आपल्याला संध्याकाळी अजून एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे की कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे तर ती. त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, तर आता हा उपाय करत असताना ज्यावेळेस तुम्ही दिवा प्रज्वलित केलात संध्याकाळी त्याच वेळेस तुम्ही हा उपाय केलात तरीही चालेल. मग आपल्याला काय करायचं आहे, एखादी पंती घ्यायची आहे
किंवा मग तुम्ही काय करायचं आहे, एखादं प्लेट किंवा कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते पण घेऊ शकता. पण शक्यतो तुम्ही मातीचीच पंती घ्यायची आहे, कारण की मातीच्या पंतीमध्ये आपण कोणत्याही सेवा म्हणा उपाय केलं तर त्याचा लवकर प्रभाव पडतो, म्हणून एक मातीची पंती घ्यायचा आहे. आता जर तुम्हाला संध्याकाळी 9पर्यंत हा उपाय करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही संध्याकाळी 12पर्यंत केलात तरीही चालेल, कारण की सायंकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते, म्हणून या वेळेतच तुम्ही आवर्जून हा उपाय करायचा आहे. ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी फक्त 12पर्यंत करायचं आहे. आता बरेच वेळा काय होतं की ज्या महिलांना मासिक धर्म असेल त्यांना हा उपाय करता येणार नाही, म्हणून मग घरातील इतर व्यक्तींना तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता. तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, देवघरापुढे एक आसन घेऊन बसायचं आहे, एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा मग तुम्ही प्लेट म्हणा किंवा कापूर जाळण्याचं भांडं जे पण काय असेल तुमच्याकडे ते घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि भीमसेनी कापराच्या आपल्याला 5 वड्या घ्यायच्या आहेत आणि फुलं असलेले लवंग घ्यायचे आहे 5 आणि काळी मिरी आपल्याला 2 घ्यायची आहे. आता भीमसेनी कापूर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही साधा कापूर घेतलात तरीही चालेल, पण भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि भीमसेनी कापराचा जो सुगंध आहे तर तो माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते, आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते, घरातील वास्तुदोष पण नष्ट होते. नकारात्मकता निघून गेल्यानंतर घरामध्ये कोणतेच दोष म्हणा किंवा वाईट इडापिडा वगैरे राहत नाही. मग आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, एक भीमसेनी कापराची वडी ठेवायची आहे आणि एक लवंग ठेवायची आहे आणि एक काळी मिरी ठेवायची आहे आणि ह्या वस्तू अगोदर देवघरापुढे जाळायच्या आहेत. आणि ह्या वस्तू जाळत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत मग आपल्याला ह्या वस्तू जाळायच्या आहेत आणि एक एक करून आपल्याला घरामध्ये सगळीकडे याचा जो धूर आहे तर फिरवायचा आहे. तर किचनमध्ये म्हणा, हॉलमध्ये, बेडरूममध्ये सगळीकडे ह्या वस्तू आपल्याला जाळत फिरायच्या आहेत. आणि नंतर मग काय करायचं आहे, ते जे भांडं आहे तर आपल्याला देवघरापुढे आणून ठेवायचं आहे आणि देवघरापुढे हात जोडून आपल्याला बसायचं आहे आणि श्रीकृष्णाला आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी. आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा नजरबाधा होत असेल, लहान मुलांना सतत एखादी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला सतत इडापिडा होत असेल, सतत आजारी असेल तर त्याबद्दल प्रार्थना करायचं आहे घरातील ह्या सगळ्या गोष्टी दूर होण्यासाठी. आणि मग आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपण जे भांडं ठेवलं आहे तर ते भांडं रात्रभर तिथेच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी त्या भांड्यामध्ये ज्या काही वस्तू असतील तर त्या वस्तू निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत आणि मग ते भांडं आपल्याला स्वच्छ करून मग घरामध्ये तुम्ही इतर पूजेच्या वेळेस तुम्ही वापरू शकता. तर हा उपाय करत असताना आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो दरवाजा उघडा ठेवूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे, जेणेकरून घरातील नकारात्मकता निघून जाते आणि आपल्या घरात नेहमी प्रसन्न वातावरण राहते. तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.